आजच्या सत्रामध्ये कला शिक्षक राजेंद्र जावळे सरांनी काही कलाकृती आणलेल्या आहेत, काही त्यांचे फोटोग्राफ्स आणलेले आहेत. तर ते फोटोग्राफ्स आपण एकदा निरीक्षण करू आणि राजेंद्र सर आपल्याला अगदी 2 मिनिटात त्याविषयीची माहिती देतील. मी त्याला ज्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांना मी हा एक फोटो देऊ इच्छितो की या फोटोमध्ये हा बगळा मासा टिपून राहिलेला आहे. जसा मी कॅमेराने फोटो टिपतो तसा हा मासा त्याच्या बुद्धीने मासे टिपत असतो. हा सरांना मी टिपतो. सर आम्हाला माहिती द्या. रीडर्स क्लब मित्रांनो शूटिंग हो सर काही प्रॉब्लेम आले का. आपला रीडर्स क्लबच्या माध्यमातून आपण पुस्तक वाचायला तर येतोच, पण त्याच्यासोबत सरांनी एक सुंदर संकल्पना केलेली आहे की आपण छुपे कलावंतांना सुद्धा एक 10 मिनिटासाठी व्यासपीठ द्यावे. म्हणून आपला कार्यक्रम संपल्यावर आपला हा उपक्रम चालू असतो. याच्यामध्ये एक मला क्रिएटिव्ह फोटोग्राफीचा सरांनी सांगितलं. ही क्रिएटिव्ह फोटोग्राफी म्हणजे काय असतं बघा. 2 प्रकारची फोटोग्राफी केली जाते. एक रिअलिस्टिक फोटोग्राफी आणि क्रिएटिव्ह फोटोग्राफी. म्हणजे रंगांच्या माध्यमातून ब्रशच्या माध्यमातून आपण सृजन घडवतो, तसा कॅमेरामध्ये सुद्धा असे काही मेकॅनिझम असतात की त्याचा वापर करून आपण एक क्रिएटिव्ह फोटोग्राफ करू शकतो. जसा की आता याच्यामध्ये बघा लाइटिंग इफेक्ट आहे. दिवाळीच्या दिवशी अंधार असतो, त्यामध्ये ही विशिष्ट प्रकारचं टेक्निक वापरून विशिष्ट प्रकारचा स्पीड वापरून कॅमेरामधून तुम्ही क्रिएटिव्हिटी करू शकता. जसं आता मला एक प्रकारचं एक झाड वाटून राहिलेलं आहे. वाटलं नव्हतं की तेव्हा काय घडेल. सहज कॅमेरा फिरवला आणि जेव्हा त्याची प्रिंट आली तेव्हा त्याच्यामध्ये मला त्याला झाड दिसलं. म्हणजे आपण क्रिएटिव्हिटी करताना काय दिसेल काय नाही हे आधी समजत नाही. जसं आकाशामध्ये ढग बघताना आपल्याला वाटतं अरे हत्ती आहे, आपला लहान मुलगा म्हणतो हत्ती नाही आहे, मला त्याच्यामध्ये हरिण दिसून राहिलेलं आहे. हे त्याचं व्हिजन असतं. त्या व्हिजनमध्ये त्याला ते दिसत असतं. याच्यामध्ये मी क्रिएटिव्ह प्रकारची केली आहे. रिअलिस्टिक फोटो केलेला आहे. हा रिअलिस्टिक फोटो आमचे ठाकूर बाबा म्हणून आहे, ते वारले. ते अतिशय मग्न असायच्या कामामध्ये. मी माझ्या खिडकीतून आपलं झूम लेन्सने हा फोटो घेतलेला आहे. साधारणपणे 50-60 फुटाचं अंतर होतं माझ्या खिडकीचं आणि ते काम करायचं. तर याच्यामध्ये जर मी 85 mm लेन्स वापरला असता तर मला हे सगळं बॅकग्राऊंड डिफ्यूज मिळालं असतं आणि सब्जेक्ट क्लिअर मिळालं असतं. पण वेळेला लेन्सला महत्त्व नसतं, आपलं चित्र क्रिएट करण्याला महत्त्व असतं. तसंच याच्यामध्ये हा अजेंठाला हा कमीत कमी 1980 ते 90च्या दरम्यानमध्ये काढलेला फोटो आहे हा. म्हणजे तिथे दुर्मिळ होतं खूप चढायला आणि आजूबाजूला खूप घनदाट झाडं होते. पण त्याच्यामध्ये आम्ही डोंगरावर चढून म्हणजे काड्यांना असं धरून फोटो काढलेला आहे. आणि त्यावेळेला फोटो एक काढला म्हणजे परत खाली यायचं, रॅचर करायचं आणि पुन्हा वर जायचं. असे कमीत कमी 10-12 टेक घेतल्यावर मला हा नेचर इन लव, निसर्गामध्ये प्रेम पण आहे, निसर्गामध्ये दुःख पण आहे, सुख पण आहे, ते शोधता यायला पाहिजे. हा माझा त्यावेळेला मला मिळालेला फोटो आहे. ॲक्च्युली 2 खडकांमध्ये एवढं अंतर आहे की अक्षरशः एक ट्रक चालली जाईल एवढं अंतर आहे. पण अँगल असा घेतला की कपल दिसला पाहिजे आणि लव्हिंग कपल दिसला पाहिजे, हा त्याच्यात उद्देश होता. तसा हा टेबलटॉप फोटोग्राफी केलेली आहे. 6 ते 8 इंचाची काचेची मूर्ती होती. साधारण आमच्या ADRN साहेबांच्या घरी होती. त्यांचा जीव याच्यामध्ये खूप होता. ते घरी देणार नव्हते मला माहिती होतं. मग मी तिथे जाऊन फोटोग्राफ केलेला आहे. तिथे टेबलटॉप फोटोग्राफ केलेला आहे. 6 इंचाची मूर्ती काचेची, त्याची किंमत आज कमीत कमी त्यांनी मला सांगितले 25 ते 30 हजाराची असावी, ते मला बोलले. त्यांनाही कोणीतरी गिफ्ट दिलेली होती. तसा हा टेबलटॉप फोटोग्राफ घेतलेला आहे. आणि नंतर हा नदीवर काढलेला फोटोग्राफ आहे. सुरतच्या वेळेला सकाळच्या वेळेला आध्यात्मिक माणूस बसलेला होता, तो काम करत होता आणि तिथून हा फोटो काढलेला. तसा स्पीड फोटोग्राफीमध्ये जसं तुम्हाला बोललो कॅमेरामध्ये स्पीड फोटोग्राफी असते. स्लो शटर स्पीड, फास्ट शटर स्पीड, विशिष्ट ठिकाणच्या स्पीडने विशिष्ट प्रकारची फोटोग्राफी आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून करता येते. पण सध्या कसं आहे, कॅमेऱ्याच्या माध्यमातून लग्नाचे फोटो काढणारे तुम्हाला 95% लोक मिळतील. रमाकांतसारखे, माझ्यासारखे अजून काही ठराविक असे लोक आहे की आम्ही कॅमेऱ्यातले सगळे टेक्निक वापरतो की हे का दिलेलं आहे, एम का दिलेला आहे, एस का दिलेला आहे, स्लो शटर स्पीड कशासाठी आहे, लॉंग स्पीड कशासाठी वापरायचा, हे सगळे आम्ही प्रयोग करणारे मुलं फार कमी झालेले आता. तर अशा आपला कॅमेऱ्यामध्ये लग्न सीझन संपल्यावर तुमच्याकडे जो कॅमेरा असतो
त्याच्यामध्ये उपयोग करून घ्यावा या उद्देशाने ही क्रिएटिव्ह फोटोग्राफी आम्ही युवकांना दाखवू शकतो. आपण आले आणि माझी क्रिएटिव्ह फोटोग्राफी बघितली. धन्यवाद. सर फोटोग्राफीचा कोर्स कुठे अवेलेबल आहे? याच्यामध्ये कसं असतं मॅडम, क्रॅश कोर्स, बेसिक कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स हे 3 कोर्स आहेत. तर बेसिक कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स आम्ही देऊ शकतो. क्रॅश कोर्स, बेसिक कोर्स आणि थोडा ॲडव्हान्स कोर्स आम्ही देऊ शकतो. पण ते कोर्स तुम्ही केल्यावर जर तुम्ही इन्स्टिट्यूशनमध्ये गेले शिकायला तर तुमच्याकडे क्रॅश झालेला आहे, ॲडव्हान्स झालेला आहे, तर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजून शकतील आणि तुम्ही चांगला तुमचा अँगल होऊ शकतो. तसे औरंगाबादला आहे, हे बैजू पाटलांची इन्स्टिट्यूशन आहे, तिथे सुद्धा फोटोग्राफी आहे.